या अभंगाचा विचार करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, इथं आल्यानंतर कोणी टेन्शनमध्ये बसायचं नाही. ऐका, जास्त घरचा विचार करायचा नाही, जास्त काळजी करायची नाही. अहो काही माणसं इथं येऊन टेन्शनमध्ये बसतात. गणेश महाराज, एक माणूस इतका टेन्शनमध्ये माझ्यासमोर बसला होता, योगी महाराज. विनोद केला तरी हसत नव्हता, काही त्याला विचारलं तरी काही बोलत नव्हता. आता मला काही कळेना माझं काही चुकतंय का बोलताना एखादा शब्द चुकीचा जातो, त्याला कीर्तन आवडेना, काहीच कळेना, मला राहवलं नाही. मी म्हटलं, का हो दादा, काय एवढे तुम्ही टेन्शनमध्ये बसला, माझं काही चुकतंय का, तुम्हाला कीर्तन आवडत नाही का? तो म्हटलं, महाराज खरंच सांगू का? हो म्हटलं, सांगा ना. तो म्हटलं, महाराज माझ्यावर लय कर्ज आहे महाराज. आता तुझं कर्ज का मी फेडू का इथं? म्हणजे काही माणसं इथं येऊन सुद्धा घरचा विचार करतात, आणि काही माणसं इतकी बिनधास्त असतात. गरुड महाराज, आता एक 4 दिवसापूर्वी माझा कार्यक्रम होता जुन्नरला, खामगावला. एक समोर असे वयस्कर आजोबा बसले होते. म्हटलं, बाबा कधीपासून कीर्तन ऐकताय? बाबा म्हटले, तुझ्यासारखे येणारे 2 महाराज मेले तेव्हापासून ऐकतोय. म्हणलं, तुमच्यात काय बदल? म्हणले, म्हणजे इतकी बिनधास्त माणसं असतात. अहो, काय कीर्तनाची ताकद आहे. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कीर्तनात टाळी वाजवण्याची सुद्धा ताकद आहे. कीर्तनात टाळी करी पातकाची होळी. कीर्तनात टाळी का वाजवायचं कारण आहे का? भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा माली से, नाक की मजा ग्वाली से, और ध्यान से सुनो भजन की मजा टाली से. टाळी वाजवून जर भजन केलं ना, ऐका बरं का, एक वेगळा आनंद, एक वेगळं समाधान जीवनामध्ये मिळत असतं बरं. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण सर्वांनी या ठिकाणी राधा राणीचं भजन केलं. ऐका, हे भजन ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला फार आनंद वाटला असं बरं का महाराज. कारण राधा आणि राधा नाव हे भगवंताला इतकं प्रिय आहे. ऐका, स्वतः भगवंत सांगतात बरं का, भक्तानी रा हा शब्द उच्चारला ना की मी जागा होतो, आणि दा हा शब्द उच्चारला की मी त्या भक्ताच्या समोर येऊन उभा राहतो. एवढी ताकद राधा या नावामध्ये आहे बरं का. राधा नाव किती श्रेष्ठ आहे. ऐका, संपूर्ण विश्व ज्या भगवान परमात्म्याने निर्माण केलं, तो भगवान परमात्मा किती मोठा असेल. अहो, संपूर्ण जग त्या भगवान परमात्म्याचं भजन करतंय, त्याचं नाव घेतंय, पण या विश्वाचा मालक मात्र राधा राणीचं नाव घेतो. भगवंताच्या मुखामध्ये मात्र सतत राधा राणीचं नाव आहे. मग राधा नाव हे किती श्रेष्ठ आहे. मीठे रस से भरोडी राधा रानी लागे, महारानी लागे, मानो
कधी वृंदावनला गेला ना, वृंदावनला ऐका बरं का, त्या वृंदावन मधली माती आज सुद्धा म्हणते बरं का ओमकार महाराज, वृंदावन का कन कन बोले, जय 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 श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. म्हणून मी तर असं म्हणेल गणेश महाराज, राधा राणीला आपण सर्वांनी विनंती केली पाहिजे बरं का, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. राधा या नावात काही ताकद आहे. राधा हे नाव घेतल्यानंतर काय परिणाम मानवी जीवनामध्ये होता ऐका. या कलियुगातील उदाहरण तुम्हाला सांगतो बरं का. वृंदावनला कोण कोण गेलतो वृंदावनला? फक्त एक जण, 5-6 जण गेलेत. ऐका ऐका ऐका. 18 मे ते 27 मे माझी वृंदावनची यात्रा आहे. ऐका बरं का. जर कोणाला वृंदावनला यायचं असेल तर निवृत्ती भाऊकडे आपली नावं द्या. आपल्या गावातील 10 माणसं आहे. वृंदावनला का जायचं याचं कारण तुम्हाला सांगतो ऐका. वृंदावन हे तीर्थ नाही, लक्ष देऊन ऐका बरं का. काशी हे तीर्थ आहे, रामेश्वर हे तीर्थ आहे, केदारनाथ हे तीर्थ आहे, बद्रीनाथ हे तीर्थ आहे. पण वृंदावन हे साक्षात धाम आहे, धाम, भगवंताचं घर आहे बरं का. शास्त्र असं सांगतंय 1000 वेळा काशीला गेल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ना महाराज, वृंदावनमध्ये फक्त 1 पाऊल टाकल्यानंतर ते पुण्य माणसाला मिळतं. श्रीपानंद स्वामी सांगतात ऐका, तुम्ही वृंदावनला गेला ऐका, त्या वृंदावनमधला देव सोडा गणेश महाराज, फक्त एक झाड तुम्ही डोळ्यानं पाहिलं, तिथली माती तुम्ही जर कपाळाला लावली ना, तो माणूस कधीच नरकात जात नाही. श्रीपानंद स्वामीचं वाक्य आहे. मागच्या वर्षी गुरुवर्य शांती ब्रह्मकुरेकर बाबा वृंदावनला गेले ऐका. ज्यावेळेस ते रमण रीतीमध्ये गेले ना बाबा, अक्षरशः बाबा त्या रमण रीतीच्या मातीमध्ये लुळू लागले. माणसं म्हटली बाबा अहो काय करताय तुमचे कपडे खराब होतील. काय बाबाचे शब्द आहे ऐका. बाबा म्हटले ही माती साधारण नाही बरं का. या मातीला साक्षात राधाकृष्णाचे पाय लागलेले, गोपिकांचे पाय लागल्यात, गवळणीचे पाय लागल्यात, 33 कोटी देवाचे पाय लागल्यात. ही माती जर तुम्ही घरी घेऊन गेला, या मातीची जर पूजा केली आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही तुमच्या कपाळाला लावली ना, तर तुमचं कपाळ बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमचं दारिद्र्य गेल्याशिवाय राहणार नाही दादा. एवढी ताकद वृंदावन धाममध्ये आहे बरं का. वृंदावनला का जायचं याचं कारण ऐका. यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी है, यहाँ तेरा नजारा है, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. राधा या नावात काय ताकद आहे यासाठी उदाहरण सांगतो. त्या वृंदावनमध्ये एक संत आहे प्रेमानंदजी महाराज ऐका. तुम्ही नाव ऐकलं असेल, यूट्यूबला त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील. त्यांच्या मुखातून बाबा साक्षात भगवान श्रीकृष्ण बोलतात बरं का. प्रेमानंद बाबा दिवसभर आपल्या आश्रमामध्ये फक्त राधेचं भजन करतात, राधेचा जप करतात. किती जरी VIP माणूस गेला ना, दिवसा भेट नाही बाबा, बरोबर रात्री 2:15 वाजता ते आपल्या आश्रमातून बाहेर निघतात. निवृत्ती भाऊ केली कुंजे आश्रमावर जाण्यासाठी 2 किलोमीटरचं अंतर. योगी महाराज त्यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांची दर्शन घेण्यासाठी हजारो माणसं रात्रीच्या 2 वाजता त्या रस्त्यावर उभे असतात बरं का. मी 4 वेळेस वृंदावनला जाऊन आलो, आता 5व्या वेळेस चाललेलो आहे. नामस्मरणात राधा या नावात काय ताकद यासाठी उदाहरण सांगतो ऐका. प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या खराब झाल्या. डॉक्टरनी सांगितलं बाबा 6 महिन्याच्या आत तुम्हाला 2 किडन्या बदलाव्या लागतील, नाहीतर 6 महिन्याच्या नंतर तुम्ही या जगात नसणार.
ज्यावेळेस बाबाच्या भक्त परिवाराला कळलं, त्या हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लागल्या, डॉक्टर साहेब आमची किडनी काढा पण आमच्या बाबांना वाचवा. डॉक्टर बाबाजवळ आले, म्हटले बाबा किडनी मिळाली आहे, कधी ऑपरेशन चालू करायचं. पण काय प्रेमानंद बाबाचे शब्द आहे, लक्ष देऊन ऐका. बाबा म्हणले डॉक्टर साहेब प्राण गेला तरी चालेल, मृत्यू आला तरी चालेल, पण मी माझी किडनी काढून देणार नाही. कारण माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे, त्यांना हृदयातून बाहेर काढणार नाही. डॉक्टरने अनेक प्रकारे विनंती केली पण बाबा ऐकायला तयार नाही. आता डॉक्टरने असा विचार केला, 6 महिन्याच्या नंतर बाबा या जगात नसणार, कारण दोन्ही किडन्या खराब असताना माणूस जगू शकत नाही. पण ऐका, बाबांनी अखंड जीवनामध्ये फक्त राधेचं भजन केलं, राधा या नावाचा जप केला. परिणाम असा झाला, ऐका, आज 24 वर्ष झाले बरं का, दोन्ही किडन्या खराब असताना सुद्धा प्रेमानंद बाबा जिवंत आहे. डॉक्टरला सुद्धा विश्वास बसला नाही. डॉक्टर सुद्धा म्हटले खरंच बाबाची एक किडनी राधा झाली आणि दुसरी किडनी कृष्ण झाली, म्हणून तर बाबा 24 वर्ष जिवंत आहे. स्वतः भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं बरं का, 84 वर्षापर्यंत मरू देणार नाही. कधी गेलास वृंदावनला तर नक्कीच प्रेमानंद बाबाचं दर्शन घ्या. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे जीवन जगत असताना जीवनामध्ये चिंता करू नका. ऐका, मग त्या कृष्ण कन्हैयाचं चिंतन करा. मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करे, मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करे. गाँव तेरा नित उठना धाम में तेरा भजन, गाँव में तेरा नित उठना धाम में तेरा. कृष्ण कृष्ण श्री राम दयालु दया करे, मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करे. जीवन जगत असताना जीवनामध्ये चिंता करू नका, कृष्ण कन्हैयाचं चिंतन करा. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र इतकं गोड आहे, खरंच खूप चरित्रातून घेण्यासारखं आहे बरं का. साईडला बस, साईड आवाज येतोय ना, तू इथे इथे या, पुढे या. विठ्ठल विठ्ठल. या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय सभापती आनंदराव हरगुडे पाटील हे सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं, जीवन जर पाहिलं ना, खूप शिकण्यासारखं आहे, खूप घेण्यासारखं आहे. ऐका, भगवंतानी जीवनामध्ये इतकं दुःख भोगलं, योगी महाराज इतकं संकट भगवंताच्या जीवनामध्ये आली. जन्म झाला मथुरेमध्ये, ऐका, आणि जन्म झाल्याबरोबर आई वडिलांना सोडून जावं लागलं. ऐका, गोकुळामध्ये गेले, 6 दिवसाचे होते आणि 6 दिवसाचेच असताना मारण्यासाठी त्यांना पूतना आली. काय दुःख आहे, काय संकट आहे. 11 वर्ष 52 दिवस भगवंत गोकुळामध्ये राहिले आणि ऐका, नंद बाबा आणि यशोदेला सुद्धा सोडून जावं लागलं, राधा राणीला सोडून जावं लागलं, गोपाळांना सोडून जावं लागलं. ऐका ऐका, मथुरेमध्ये गेले, जरासंधानं आक्रमण केलं, मथुरा सुद्धा सोडून जावं लागलं. भगवंताचं चरित्र जर तुम्ही पाहिलं ना, तर देवाच्या जीवनामध्ये सगळं सुटलं, पण एक गोष्ट मात्र सुटली नाही बरं का, ते म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य, चेहऱ्यावरचा आनंद दादांनो. म्हणून त्यांच्या चरित्रातून एक गुण घेण्यासारखा. ऐका, तुमच्या जीवनात किती दुःख असू द्या, किती संकट असू द्या, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी कमी होऊ देऊ नका. कायम हसत राहा, मन करा रे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे कारण. त्यामुळे जीवनामध्ये चिंता करू नका, भगवंताचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. आपण ज्या लोकांमध्ये जन्माला आलो,
त्या लोकांचं नाव काय हो? तुमचा चेहरा म्हणजे माझा आरसा आहे बरं का. तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, फीडबॅक दिला, मला सांगायला मोडील एनर्जी. आणि तुम्ही जर खालून असं म्हशीसारखं पाहिलं ना माझ्याकडे, मी अर्धा तासात आटपून घेईन. रामभाऊ आणि गणपा दोघं जण पंक्तीला जेवाय बसले. रामभाऊ मला, गणपा तू कोणा कोणी? आता लग्नाचे दिवस होते, तुम्हाला मी नवरी कोणी आणि तू तुम्हाला मी नवर देवा कोणी? वाढणार मला नाला कवी 13वीची पंगत आहे ना. मिळच नाही ना काही दोघांना बी दिसली पंगत बसली. हा उदाहरण का सांगितलं ऐका. या उदाहरणामध्ये दोघांमध्ये काही ताळमेळ नाही. तसं 2 तास तुमच्यात माझ्या ताळमेळ नसेल, कॉन्ट्रिब्युशन नसेल, कीर्तन करून काय उपयोगी? ऐका, कीर्तन प्रवचन इज नॉट एंटरटेनमेंट, इज इंटरमेंटनन्स. हे मनोरंजन नाही, हे मनोरंजनाचं साधन आहे, हे आत्मउद्धाराचं साधन आहे दादा. ऐका, आपण ज्या लोकात जन्माला आलोय ना, त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. काय? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकामध्येच दही भाताचा काला आहे बरं का. जो काला गणेश महाराज वैकुंठात सुद्धा नाही बरं का. वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कालीचे. काला हा वैकुंठात नाही, ब्रह्मलोकात नाही, स्वर्गात नाही, तिथं फक्त कालवाय. ऐका बरं का, काला हा फक्त या मृत्यू लोकामध्ये आहे बरं का. म्हणून तुकोबराय सुद्धा भगवंताला म्हणतात, उपजोनी यापुढं ते येऊ आणि काला खाऊ दैवात. नामदेवराय सुद्धा देवाला म्हणतात, वैकुंठाशी आम्हा नको धाडू देवा, आम्हाला वैकुंठ नाही पाहिजे, मग या मृत्यू लोकामध्ये जन्म पाहिजे. स्वर्गातली देव सुद्धा या मृत्यू स्वर्गीचे अमर विषयाला समर्प. एकदा टाळी वाजवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा. स्वर्गातले देव सुद्धा या मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात, पण त्यांना या मृत्यू लोकामध्ये जन्म मिळाला नाही. आपण किती भाग्यवान आहोत या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला. दही भाताचा काला खाण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. महत्त्वाचं सांगतो ऐका, कीर्तनामध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं बरं का. हे कोणाच्या नशिबात नाही. सपने हर कोई सजाता है लेकिन टूट जाते हैं. इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन आते वही है जिसे कृष्ण कन्हैया बोलत आहे. देवानं बोलवल्याशिवाय या धर्म मंडपात कोणी येऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगितलं जातं? इतर देवाचं का नाही? अनेक देव आहे ना, तर त्याचं कारण असं लक्ष देऊन ऐका. आजपर्यंत कधी तुम्ही काला ऐकला नसेल असा काला तुम्हाला सांगतो ऐका. भगवान श्रीकृष्ण हे परिपूर्ण दैवत आहे बरं का. बळिया माझा पंढरीराव, आणि जो हा देवाचाही देव ऐका, हा जो देव आहे ना, हा वेदाला सुद्धा कळला नाही. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा,
हा जो भगवान परमात्मा आहे हा वेदाला सुद्धा कळला नाही. म्हणून जीवन जगत असताना कोणत्याही देवाची भक्ती करू नका. ऐका, ज्या देवाची भक्ती राधाराणीने केली, ज्या देवाची भक्ती गवळणीने केली, ज्या देवाची भक्ती स्वर्गातील देवांनी केली ना, त्या कृष्ण कन्हैयाची भक्ती करा. मी काय म्हणतोय ऐका, स्वतःसाठी सगळेच जगतात, पण तुम्ही जर कधी कृष्ण कन्हैयासाठी जीवन जगला ना, तर तो मंदिर सोडून तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. दादा, गवळणीने त्याचं चिंतन केलं बरं का, त्याचं भजन केलं. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. भक्तीचे दोन प्रकार आहे, एक अपराभक्ती आणि दुसरी पराभक्ती. देव मिळेपर्यंत जी भक्ती केली जाते ऐका, तिला अपराभक्ती म्हणतात. आणि देव मिळल्यानंतर ही जी भक्ती केली जाते ना, तिला पराभक्ती म्हणतात. गवळणीने पराभक्ती केली बरं का, म्हणून तर देव गवळणीच्या इशाऱ्यावर नाचत होता बरं का. कारण गवळणीची भक्ती ही फक्त देवाच्या सुखासाठीच होती बरं का. आणि म्हणून तर देवसुद्धा चोरी करण्याच्या निमित्ताने गवळणीच्या घरी जात होता आणि गवळणीला दर्शन देत होता. तसं पाहिलं तर देवाला चोरी करण्याची गरज नाही. ऐका, भगवंताच्या घरी 9 लाख गायी, किती? 9 लाख. मग विचार करा, 9 लाख गायीचं किती दूध, किती दही, किती लोणी. चोरी करण्याची काही गरज आहे का? नाही ना. पण गवळणीची इच्छा होती देवाला पाहावं, देवाचं दर्शन आम्हाला व्हावं. कारण त्या रोज नंदबाबाच्या वाड्यावर जाऊ शकत नव्हत्या, बंधन होतं, सासू जाऊ देत नव्हती. म्हणून गवळणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव स्वतःहून गवळणीच्या घरी जायचा आणि गवळणीला दर्शन द्यायचा. विठ्ठल विठ्ठल. आणि आज सुद्धा जर तुम्ही वृंदावनला गेला तर त्या वृंदावनमध्ये त्या ब्रजवासी लोकांना रोज कृष्ण कन्हैया कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देतो बरं का. आज सुद्धा त्या वृंदावनमध्ये एक निधीवन नावाचं स्थान आहे. आता जे वृंदावनला गेले ते त्यांना माहीत असेल. ऐका, त्या निधीवनमध्ये आज सुद्धा रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी रासलीला करण्यासाठी येतात बरं का. त्या निधीवनमध्ये, त्या निधीवनमधली जी झाडं आहे ना, रात्री 12 वाजता गोपिका होतात आणि भगवंताबरोबर रासलीला करतात. ती रासलीला पाहण्याचा अधिकार कोणालाच नाही बरं का. म्हणून त्या निधीवनच्या ज्या साईडची घरं आहे कडेची, पाठीमागच्या बाजूनी त्यांना खिडक्या नाही बरं का. कारण ती रासलीला जर कुणी पाहिली चुकून, तो माणूस सकाळी वेडा होतो, आंधळा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो. म्हणून ऐका, त्या निधीवनमध्ये रंगमहल एक स्थान आहे. त्या रंगमहलमध्ये रोज राधा राणीच्या शृंगाराचं साहित्य ठेवलं जातं. ऐका, भगवंताचं जेवणाचं ताट ठेवलं जातं आणि त्या रंगमहालाला 7 कुलपं लावली जातात. किती? 7 कुलपं. आणि बरोबर रात्री 9 वाजता निधीवन बंद केलं जातं. एक माणूससुद्धा त्या ठिकाणी थांबत नाही, माकडंसुद्धा निघून जातात. कारण त्या ठिकाणी जर राहिलं तर तो माणूस सकाळी वेडा होतो. ती लीला पाहण्याचा अधिकार कोणालाच नाही.
आणि सकाळी 5 वाजता निधिवन उघडलं जातं. आणि ज्यावेळेस त्या रंगमहालाचे 7 ताळे उघडले ना, तर चमत्कार असा झालेला असतो. ऐका, ते शृंगाराचं साहित्य संपलेलं असतं, जेवणाचं ताट रिकामं झालेलं असतं. ही काही गप्पा नाही बरं का, हे रोज चमत्कार त्या वृंदावनमध्ये निधिवनमध्ये घडतोय. कधीतरी तुम्ही जा तिथं पहा. त्या वृंदावनमध्ये एक वंशीवट नावाचं स्थान आहे, ओंकार महाराज. त्या वंशीवट स्थानामध्ये एक फार मोठं झाड आहे. ऐका बरं, त्या झाडाला जर तुम्ही आज सुद्धा जाऊन कान लावला ना, तर भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या झाडावर बसून भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे बरं का. मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो कान्हा, कशी जाऊ मी वृंदावना, 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 कशी जाऊ मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो कान्हा, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. या पुढे या पुढे. ढला विठ्ठल. भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीचा आवाज ऐका बरं, गवळणीच्या जर कानावर पडला ना, काय अवस्था गवळणीची व्हायची. ऐका बरं का. तुझ्या मुरलीचा स्वरतान मी विसरले देह भान, घर सोडोनी धरिले रान, मी वृंदावनी गेले आहार सावरिया, कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. भगवंताच्या मुरलीचा आवाज गवळणीच्या कानावर पडला ना, ऐका, गवळणी सगळं विसरून जायच्या. एक गवळण सकाळची वेळ होती, चहा बनवत होती. ऐका, आणि भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज तिच्या कानावर आला. ऐका, चहामध्ये साखर टाकण्याऐवजी तिनं चहामध्ये मिरचीच टाकली आणि तो चहा आपल्या पतीला नेऊन दिला. किती कौतुक केलं असं नो पतीने. ऐका ऐका, एक गवळण आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसली होती. तिच्या सासूनं सांगितलं, ऐक, काम आवरल्यानंतर ही बरणी शिक्यावर ठेव आणि रानामध्ये. आणि सासू निघून गेली. ऐका बरं, इतक्यात भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज त्या गवळणीच्या कानावर आला. तिच्या मांडीवर जे बाळ होतं ना, ऐका बरं का, त्या बाळालाच तिने त्या शिक्यावर ठेवलं. तिचं नाव होतं हरणी. बरणी खालीच राहिली, हरणीला शिक्यावर ठेवलं आणि गेली रानामध्ये बरणीच घेऊन कडेवर. सासूनं लांबूनच पाहिलं, म्हणजे अगं का वेडी झाली का, हरणी कुठे? ते म्हणले कडवे. सासूनं जोरात चिमटा घेतला, मग ती जाग्यावर आली. पाहते तर हरणी नाही, बरणी.
भगवंताच्या बासरीमुळं गवळणीची अवस्थाच अशी झाली. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले रे. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले. गायची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गायीला सोडली. गायची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गायीला सोडली. बैलाची धार कशी काढू रे, बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले रे. मन मोहिले, म्हणून जीवन जगत असताना कोणत्याही देवाची भक्ती करू नका. मला यासाठी सांगायचे, जो परिपूर्ण दैवत आहे त्या भगवान श्रीकृष्णाची भक्ती तुम्ही करा. मग काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं जातं. त्याचं कारण असं आहे का, काल म्हणजे सत्याची परिपूर्णता आहे आणि परिपूर्ण दैवत भगवान श्रीकृष्ण असल्यामुळं काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं जातं. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला हो? कधी? रात्री 12 वाजता झाला. ऐका ऐका, अष्टमी तिथीला झाला. मग रात्री 12लाच का झाला, अष्टमीलाच का झाला, दिवसा 12ला का नाही? तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ऐका. प्रभू रामचंद्राचा जन्म हा दिवसा 12ला झाला बरं का. इतकं सुंदर रूप भगवंताचं होतं, ते रूप सूर्यानं पाहिलं आणि सूर्य पुढंच जाईना, देवाकडेच पाहत राहिलं. 1 महिना झाला, सूर्य मावळच नाही, पुढंच जाईना. चंद्राला राग आला बरं का. चंद्र भगवान विष्णूकडे गेला आणि देवाकडे तक्रार केली, हरी तुमचा अवतार झालाय पण तुमचं दर्शन मला होत नाही, कारण सूर्य पुढं जात नाही आणि सूर्य पुढं गेल्याशिवाय मला दर्शन होत नाही. देव म्हटले, काळजी करू नको, माझ्या नावाच्या पुढं तुझं नाव मी जोडतो, प्रभू रामचंद्र. ऐका बरं का. पण तरी देखील चंद्राला बरं वाटलं नाही. मग त्यावेळेस भगवंताने सांगितलं, काळजी करू नको, ज्यावेळेस पुढचा अवतार मी घेईन भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये, त्यावेळेस रात्री 12 वाजता मी अवतार घेईन आणि पहिलं दर्शन तुला होईल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने रात्री 12 वाजता अवतार घेतला. विठ्ठल विठ्ठल. आणि अष्टमी या तिथीलाच का घेतलं त्याचं कारण सांगतो, ऐका. मराठीमध्ये 1 या अंकाला कुठं गाठ आहे हो? कुठं आहे? वर गाठ आहे, बरोबर. 2 या अंकाला मधी गाठ आहे, 3 या अंकाला मधी गाठ आहे, 4 या अंकाला गाठ आहे, 5 या अंकाला गाठ आहे, 6 या अंकाला गाठ आहे, 7 या अंकाला सुद्धा वर गाठ आहे, पण 8 या अंकाला आहे का गाठ? ज्यांच्या चित्तात गाठ नाही ना त्यांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता जन्माला आले, अष्टमीच्या दिवशी जन्माला आले. आजच्या दिवशी ओंकार महाराज कीर्तन करायला बंधन असतं. आजच्या दिवशी भगवंतानी जे गोकुळामध्ये चरित्र केलं ना त्याचं उच्चारण चरित्र ते उच्चारावे.
चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे. भगवंतानी जे गोकुळामध्ये चरित्र केलं ना त्याचं उच्चारण आजच्या दिवशी करायचं असतं. ऐका, भगवान श्रीकृष्ण या मृत्यू लोकामध्ये 125 वर्ष राहिले. किती? 125 वर्ष. त्यापैकी 11 वर्ष 52 दिवस भगवंत गोकुळामध्ये राहिले. ऐका, 18 वर्ष 7 महिने भगवंत मथुरेमध्ये राहिले आणि 95 वर्ष भगवंत द्वारकेमध्ये राहिले. ऐका बरं, 95 वर्ष भगवंत द्वारकेत होते, पण कुठे तुम्हाला प्रमाण सापडणार नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे द्वारके. 18 वर्ष भगवंत मथुरेमध्ये होते, पण प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे मथुरे. मग 11 वर्ष 52 दिवस भगवंत गोकुळामध्ये होते ना, त्याचं उच्चारण आजच्या दिवशी करायचं. चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचं? ए दशे चरित्र केले नारायणे आणि रांगता गोधने राखताही. रांगतानी गाई राखतानी जे भगवंतानी चरित्र केलं ना त्याचं उच्चारण आजच्या दिवशी करायचं असतं. भगवंतानी या मृत्यू लोकामध्ये अवतार का घेतला? लक्ष देऊन ऐका. या पृथ्वीला पापाचा भार सहन झाला नाही. ऐका बरं का, म्हणून पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि रडून आपलं गारानं ब्रह्मदेवाला सांगू लागली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय आणि नेत्री वाह्य तोय सांगत असे. ब्रह्मदेवाला सांगितलं मला आता पाप सहन होत नाही, या पापातून मुक्त करा. त्यावेळेस ब्रह्मदेवानं पृथ्वीला घेतलं, सर्व देवांना घेतलं आणि भगवान विष्णूकडे गेले. ऐका बरं का, आणि भगवान विष्णूला सर्व देवांनी विनंती केली, हे हरी, मृत्यू लोकामध्ये द्वापार युगामध्ये फार पाप वाढलेलं आहे, दुर्जनाची संख्या वाढलेली आहे. आता तुमचा 8वा अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही अवतार घ्या, दुर्जनाचा नाश करा, साधूचं रक्षण करा आणि धर्माची पुनर्स्थापना करा. त्यावेळेस अचानक आकाशामध्ये आकाशवाणी झाली बरं का, आणि आकाशवाणीने देवांना सांगितलं, देवांनो काळजी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळाची, तळमळ मानसी करुणा देव विचारही येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. वसुदेव देवकीच्या पोटी मी अवतार घेणार आहे, काळजी करू नका. तुम्ही सगळेजण आता आपल्या घरी जा. ऐका, सगळे देव आपापल्या घरी गेले. त्यावेळेस भगवंत शेषाला म्हणतात, शेषा आता अवतार घेण्याची वेळ आलेली. पण ऐका बरं का, शेषनाग म्हटला, देवा यावेळेस मात्र मी अवतार घेणार. देव म्हटलं का घेणार नाही? त्यावेळेस तो शेषनाग म्हटला, देवा मागच्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये मी लक्ष्मण होतो. तुमच्यासाठी मी 14 वर्षाचा वनवास भोगला, 14 वर्षाचं उपोषण केलं, 14 वर्ष पत्नीचा त्याग केला, मला सुख मिळालं नाही. त्यामुळे यावेळेस मात्र मी अवतार घेणार नाही. त्यावेळेस भगवंत सांगतात, शेषा काळजी करू नको, ह्यावेळेस तू मोठा हो, मी लहान होतो. आता तो वडील होईगा सर्वज्ञ, पाळीन बा मी आज्ञा तुझी. तू मोठा हो, मी लहान होतो, मी तुझी आज्ञा पाळीन. शेष म्हटला, ठीक आहे, मी आता अवतार घ्यायला तयार आहे. आता ऐका बरं का, भगवंताचा अवतार कसा झाला. वसुदेवा देत देवकी बहीण आणि लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका ऐका, देवकी हे कंसाची चुलत बहीण आहे बरं का, आणि कंसानं आपल्या बहिणीचं लग्न वसुदेवाबरोबर ठरवलं.
मोठ्या थाटामध्ये लग्न पार पडलं. ऐका बरं का, स्वतः कंस रथ चालवित होता, वसुदेव देवकी रथामध्ये बसले होते आणि अचानक आकाशवाणी झाली बरं का. आकाशाची वाणी सांग तसे कंसा आणि मानी हा भरोसा बोलण्याचा. आठवा हिचा पुत्र वधील तुझशी ऐकुनी मानसी क्रोधावला. हे शब्द ऐकले कंसाने, राग आला. ऐका, तलवार काढली देवकीला मारण्यासाठी. त्यावेळेस हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. थांब कंसा, मारू नको, ती आता माझी पत्नी आहे. तुला धोका हिच्यापासून नाही, मग हिच्या होणाऱ्या मुलापासून आहे. एक काम कर, आम्हाला दोघाला कैद कर आणि आम्हाला जे मुलं होतील ना आम्ही तुला आणून देतो. कंसाला पटलं आणि कंसाने देवकी आणि वसुदेवाला मथुरेमध्ये कारागृहामध्ये कैद केलं. ऐका, 6 मुलं झाली, कंसानं मारली. 7वा मुलगा योग मायेने नेला आणि रोहिणी मातेच्या उदरी नेऊन घातला. रोहिणी ही वसुदेवाचीच पत्नी आहे बरं का. कंसाच्या भीतीमुळं ती नंद बाबाच्या वाड्यावर राहत होती. पण ऐका, अचानक ती गर्भवती झाल्यामुळं त्या गोकुळामध्ये चर्चा चालू झाली. नक्कीच हिने काहीतरी चूक केली. अचानक गर्भधारणा कशी झाली, ऐका बरं का. लोकात चर्चा चालू झाली आणि त्या चर्चा रोहिणी मातेच्या कानावर पडली. तिला ती सहन व्हायला म्हणून तिने त्या यमुना नदीच्या तटावर चिता रचली. ती चिता पेटवली आणि तिने विचार केला, आता या चितेमध्ये उडी टाकायची आणि जीवन संपवायचं. ही लोकांची निंदा आता सहन होत नाही. ऐका, उडी मारणार इतक्यात आकाशामध्ये विजा चमकू लागल्या. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्या पावसामुळे ती चिता विझली आणि अचानक आकाशामध्ये आकाशवाणी झाली. ऐका, ही जी रोहिणी आहे ही अत्यंत निर्दोष आहे, निष्कलंक आहे. तिच्या गर्भामध्ये जो अंश आहे तो वसुदेवाचाच आहे. योग मायेनं तिच्या उदरी आणून घातलेला आहे. आणि त्यानंतर गोकुळामध्ये चर्चा शांत झाली. ऐका, त्यानंतर काही दिवसानंतर रोहिणी माता प्रसूत झाली आणि साक्षात बलराम भगवंताचा जन्म झाला. बोलिये बलराम भगवान की. ऐका, बलराम दादा जन्माला आले, पण जन्माला आले पण त्यांचे डोळे उघडे नव्हते, बंद होते. त्याचं कारण असं आहे. ऐका, बलराम दादा हा शेषनागाचा अवतार आहे. शेषानं देवाला वैकुंठामध्ये सांगितलं होतं, देवा मी तुमच्या आधी अवतार घेईन, पण जोपर्यंत तुम्ही येणार नाही ना तोपर्यंत मी डोळं उघडणार नाही. तुम्हाला पाहिल्याशिवाय मी डोळं उघडणार नाही. आणि म्हणून जन्माला आले पण त्यांचे डोळे उघडे नव्हते. विठ्ठल विठ्ठल. आता मात्र 8वा मुलगा देवकी मातेच्या पोटी जन्माला येणार आहे. साक्षात या विश्वाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड नायक देवकी मातेच्या पोटी जन्माला येणार होता. काय तेज देवकी मातेचं दिसत होतं. ऐका, देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय जळ तसे. ऐका, आणि शेवटी तो दिवस उजडला. ऐका, वसुनाम तिथी बुधवार असे आणि शुक सांग तसे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र आणि माया घाली आश्र रक्षापाळ. ऐका, वार होता बुधवार, श्रावण वद्य अष्टमी, रोहिणी नक्षत्र, रात्रीचे 12 वाजलेले आणि साक्षात या विश्वाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड नायक गोप गोपेश्वर भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये कारागृहामध्ये प्रकट झाले. अयोनी संभव नो हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. बोले गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल श्रीकृष्ण भगवान की. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा.
नंदाच्या घराला आणि मजनेही बाबा मला इथं ठेवू नका, मग मला गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी घेऊन जा. मग ऐका, नंद बाबांनी देवाला टोपलीमध्ये घेतलं. ऐका बरं का, वसुदेवानं देवाला टोपलीमध्ये घेतलं आणि वसुदेव यमुना नदीच्या तटावर आले. ऐका, रात्रीची वेळ होती, मुसळधार पाऊस चालू होता, यमुनेला पूर आला होता आणि वसुदेव त्या पाण्यामध्ये चालू लागले. आता पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी गळ्यापर्यंत आले, नाका तोंडामध्ये पाणी गेलं. ऐका, वसुदेव पूर्ण पाण्यामध्ये बुडाले आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्या टोपलीतून आपला उजवा पाय बाहेर काढला आणि अंगठ्याचा स्पर्श पाण्याला केल्याबरोबर पाणी ओसरलं आणि त्या यमुना नदी दुभंगली. तिने रस्ता दिला बरं का. एका वृंदावनच्या संतांनी इतकं गोड विचारलं यमुना नदीला, का ग तू भगवान श्रीकृष्णाला रस्ता का दिला, का तू दुभंग? त्या यमुना नदीने इतकं गोड उत्तर दिलं. ऐका बरं का, ती यमुना नदी म्हटली, खरं सांगू, एखादा साधू महात्मा जर आपल्याकडे येत असेल ना, तर आपलं अंतकरण त्याच्यासमोर असं उघडं करून ठेवलं पाहिजे आणि त्यांना म्हणलं पाहिजे, या अंतकरणामध्ये जर काही दोष असेल ना तर तेवढा काढून टाका. तसं मी माझं अंतकरण उघडं करून ठेवलं आणि देवाला सांगितलं, माझ्या अंतकरणामध्ये कालिया नावाचा दोष आहे, तेवढा तुम्ही बाजूला काढा, तेवढा काढून टाका. त्यावेळेस भगवंतानी अंगठा बाहेर काढून सांगितलं, याच पायानं त्याला नाही तुडवला तर नाव सांगणार नाही कृष्ण. काय गोड आहे. पुन्हा त्या महात्म्यानं यमुना नदीला विचारलं, जाताना कृष्ण होता म्हणून रस्ता दिला, पण येताना तर माया होती ना, मग का रस्ता दिला? तर यमुना नदीनं सांगितलं, मायेचा स्पर्श सुद्धा मला झाला नाही पाहिजे म्हणून 100 फूट माया लांब असतानाच मी रस्ता दिला. विठ्ठल विठ्ठल. वसुदेव गोकुळामध्ये आले. ऐका, यशोदा मातेनं योग मायेला जन्म दिला होता, मुलीला जन्म दिला होता. त्या ठिकाणी कृष्णाला ठेवलं, योग मायेला घेतलं आणि वसुदेव पुन्हा कारागृहामध्ये गेले. ऐका, आता इकडं सकाळची वेळ होती गोकुळामध्ये आणि नंद बाबाची बहीण सुनंदा तिनं पाहिलं वहिनीला मुलगा झालाय. इतका आनंद झाली, पळतच गेली, भैया भैया आपको लाला भैया है, भैया भैया आपके घर एक बालक ने जन्म लिया है. हे शब्द नंद बाबाने ऐकले, इतका आनंद झाला, आपल्या गळ्यातील नवरत्नाचे हार तोडले आणि आपल्या बहिणीच्या अंगावर टाकले आणि सांगितलं, जाओ गोकुळामध्ये जा आणि सगळ्या लोकांना सांग, खुशी मनाव, आनंद बनाव. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी दियो घोड़ायो, दियो पालकी. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या सुनंदेनं गोकुळातील सर्व लोकांना सांगितलं, नंद बाबाच्या इथं एका मुलानं जन्म घेतलेला आहे. ऐका, आणि त्यानंतर गोकुळातील लोकांना जे सुख प्राप्त झालं ना, त्या सुखाचं वर्णन तुकोबर आहे अभंगाच्या. गोकुळीच्या सुखा
पार नाही. गोकुळातील लोकांना जे सुख प्राप्त झालं आहे का, त्या सुखाचा अंत नव्हता. त्या सुखाचा लेखाजोखा कोणी करू शकत नाही. ऐका, आपलं जे सुख आहे ना त्याचा अंत आहे बरं का. एखाद्याला मुलगा झाला, ऐका, आनंद होतो, सुख होतं. आता मुलगा मोठा झाला, सगळं तुमचं ऐकतोय, तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही सतीश, ऐका बरं. आता पुढं त्याचं लग्न झालं, आता मात्र ते तुमचं ऐकत, मग कोणाचं ऐकतो? तुम्ही सगळे अनुभवी माणसं. आता मात्र सुखाचं रूपांतर दुःखात झालं, म्हणजे आपल्या सुखाचा अंत होतो. पण गोकुळातील लोकांना जे सुख प्राप्त झालं ना त्याचा अंत नव्हता. अंत पार नाही लेखा. हे सुख होण्याचं कारण काय आहे, ते या विश्वाचा मालक बाळ रूपानं नंद बाबाच्या घरी प्रकट झालता. अभंगाचं दुसरं कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळातील लोकांना का आनंद झाला, का सुख प्राप्त झालं, त्याचं कारण असं आहे, बाळकृष्ण नंदा घरी. या विश्वाचा मालक अखिल कुटी ब्रह्मांड नायक गोप गोपेश्वर बाळ रूप धारण करून नंद बाबाच्या घरी प्रकट झाला होता. आणि म्हणून आनंदल्या नर नारी. नर म्हणजे पुरुष आणि नारी म्हणजे महिला, दोन्हीही पार्ट्याला आनंद झाला बरं का. ऐका, ज्यावेळेस गोकुळामध्ये ही बातमी गवळणींना कळाली, यशोदेला मुलगा झालाय, काय आनंद झाला गवळणीला. गवळण गवळण म्हणती
सांगू लागली यशोदेला पुत्र झाला, यशोदेला मुलगा झालाय. ऐका, देवाला पाहण्यासाठी नंदबाबाच्या वाड्यावर गवळणीची लाईन लागली बरं का. 6 किलोमीटर लाईन गेली होती. किती? 6 किलोमीटर देवाला पाहण्यासाठी. पहिली गवळण आली देवाला पाहण्यासाठी, मूठभर सोनं घेऊन गेली होती. ऐका, आणि तिनं देवाला पाहिलं. इतकं सुंदर रूप देवाचं होतं. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला दुसऱ्या लाईनीमध्ये गवळण उभ्या होत्या. त्यांनी विचारलं, का ग कसा दिसतोय देव? ती गवळण सांगितलं, खरं सांगू त्यांनी माझं मन वेधून घेतलं. दुसरी गवळण देवाला पाहण्यासाठी गेली, मूठभर चांदी घेऊन गेली होती. हे ऐकण्यासारखं आहे बरं का. बाळाकडे पाहता जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. ऐका, हे शिकण्यासारखं आहे. मूठभर चांदी घेऊन गेली होती. तिनं देवाला पाहिलं. इतकं सुंदर रूप देवाचं होतं, इतका आनंद तिला झाला. सावळा देवीला नंदा, सावळा देवीला नंदा, नंदबाबाच्या वाड्यावर यायचं बरं का. त्याचं कारण असं होतं, या विश्वाचा मालक बाळ रूप धारण करून नंदबाबाच्या घरी प्रगट झाला होता. बाळकृष्ण नंदा घरी, आणि म्हणून आनंदल्या नरनारी. देवाची 8 स्वरूप आहे. ऐका, एक युगल कृष्ण, योगेश्वर कृष्ण, भगवान कृष्ण, श्रीकृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, आणि 8वं स्वरूप भगवंताचं आहे बाळकृष्ण. म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नर आणि नारी दोघांनाही आनंद झाला. मग त्यांनी तो आनंद कशा प्रकारे व्यक्त केला, कोणती कृत्य केली? अभंगाचं 2रं चरण. ऐका, एक 5 ते 10 मिनिटातच आपण थांबणार आहे. आपल्याला या ठिकाणी काला करायचा आहे. 10 मिनिटात चरित्र तुम्हाला सांगतो. ऐका, भगवान श्रीकृष्णाचा गोकुळामध्ये जन्म झाला. ऐका, आता भगवंत हळूहळू वाढू लागले, मोठे होऊ लागले. आता रांगू लागले भगवंत. आणि भगवंत ऐका आता गोकुळामध्ये खोड्या करू लागले बरं का. दह्या दुधाची चोरी करू लागले. ऐका, एक गवळण म्हटली, का रे का ना, माझ्या घरी येऊन दाखव चोरी करून. नाही, तुला पकडला तर नाव सांगणार नाही. देव म्हटले, आलो संध्याकाळी. ऐका बरं का, ती गवळण थोडी हुशार होती. तिने काय केलं ऐका बरं का, ती दह्या दुधाची जी मडकी आहे ना ती शिक्यावर ठेवली आणि तिला गंठी बांधली. गंठी तिने काय विचार केला, कृष्ण येईल आणि दही दूध खाण्याचा प्रयत्न केला की गंठी वाजेल आणि आपण त्याला पकडू. ऐका बरं, आणि ती गवळण झोपी गेली. रात्री भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले. ऐका बरं का, देवाने ती घंटी पाहिली. देवाचा सगळा कार्यक्रम लक्षात आला. देव त्या घंटीला म्हणले, ऐक बरं का, जर का तू वाजली जगातल्या एकाही मंदिरात तुला स्थान देणार नाही. ती घंटी म्हणली, मी वाजणारच नाही. युती झाली. भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपालांना दही दूध लोणी खाऊ घातलं. ऐका बरं का, आणि स्वतः कन्हैया लोणी खाऊ लागला. त्यावेळेस मात्र ती घंटी वाजली. कन्हैया म्हणले, गद्दारी तू, का वाजली तू? त्या घंटीने इतकं मार्मिक उत्तर दिले ना. ऐका बरं का, ती घंटी म्हणली, कन्हैया खरं सांगू,
संपूर्ण जग प्रसाद खाईल त्यावेळेस मी वाजणार नाही, पण या जगाचा मालक ज्यावेळेस मी प्रसाद खाईल ना त्यावेळेस जर मी वाजली नाही ना तर आमच्या जातीला कलंक लागेल ना. अनेक चोऱ्या भगवंतांनी अनेक खोड्या गोकुळामध्ये केल्या. शेवटी यशोदानं कृष्णाला ताकीदच केल्या बरं का. कृष्ण तुला मी ताकीद करते घरी वाड्यावर यायची गारणं सांगायची, पण यशोदेला ते मान्य होत नाही बरं का. यशोदा म्हणायची बाळ सगुण गुणाचे रोज तक्रारी सांगायच्या, गारणं सांगायच्या. आता मात्र यशोदा म्हटली काना आता मात्र तू घरी राहायचं नाही, मग आता तू गाया घेऊन रानात जायचं बरं का. ऐका, मग भगवान श्रीकृष्ण गाया घेऊन रानामध्ये गेले आणि त्या ठिकाणी भगवंत नाना प्रकारचे खेळ खेळू लागले बरं का. खेळ नाना प्रकारचे खेळ भगवंत खेळे. आता सगळे गोपाळ म्हटले देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा आता भूक लागली रे, 12:15 वाजले, कवर थांबलं पाहिजे ना आता. मग काम सारुनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. मग भगवंतानी सर्व गोपालांना गोलाकार बसवलं. ऐका बरं का. आणि स्वतः भगवंत मध्ये जाऊन बसले रमण रीतीच्या परिसरामध्ये बरं का. सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंतानी उघडल्या आणि स्वतःची शिदोरी त्या गोपाळांच्या शिदोरीमध्ये टाकली आणि तो काला या विश्वाचा मालक एकमेकांना वाटू लागला. बोले गोपाल कृष्ण भानुदास गीती गात प्रसाद देत पंढरी नाहीत. हा काला खाण्यासाठी स्वर्गातील देवांना सुद्धा इच्छा झाली, पण त्यांना हा काला प्राप्त झाला नाही. काल्याची आसे देव जळी झाले, पण त्यांना हा काला मिळाला नाही. असा काल्याच खाण्याचं भाग्य ज्या संतांमुळे आपल्याला मिळालं ना, त्या संतांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर